नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काहीतरी हलकं पण पौष्टिक हवंय, मग ही रागी अंबाळी एकदा नक्की ट्राय करून पहा. तर फ्रेंड्स, चला तर रेसिपीला सुरुवात करूया. ह्याची सर्व इन्ग्रेडियंट्स आणि मेथड पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही चेक करून पाहू शकता. तर इथे पहिलं मी एका बाउलमध्ये नाचणीचं पीठ आणि नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं पाणी हे दोन्ही मिक्स करून व्यवस्थित नाचणीच्या पिठामध्ये गुठळ्या ज्या आहेत ते काढून घेणार आहे. त्याचबरोबर एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये पूर्ण 1 कप इतकं पाणी टाकून उकळी येईपर्यंत छानपैकी कढवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जे नाचणीचं पीठचं बनवलेलं आहे मिक्सचर ते टाकून अगदी हळूहळू लो मिडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आणि छान असं थिक घट्ट आंबळी होईपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे शिजेपर्यंत. आणि शिजल्याच्या नंतर ही आंबळी जी आहे ती खूप थिक होत जाते, तुम्ही पाहू शकता. अजून याचं स्ट्रक्चर थोडं थोडं बदलत चाललेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने खूप छान आणि टेस्टी बनते. आणि फ्रेंड्स, ही तुम्ही अगदीच 5 महिन्याच्या मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्ही पाहू शकता जसं आपण नाचणीचं सत्व बोलतो तशाच पद्धतीने आहे. इथे छानपैकी उकळी आलेली आहे आणि थोडंसं स्ट्रक्चर आहे ते सुद्धा थोडं चेंज होत चाललेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर आता आपल्याला या स्टेजवरती गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ आणि मीठ सुद्धा टाकायचं आहे. तुम्ही इथे टेस्ट करा, जर तुम्हाला थोडं गूळ कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करू शकता मीठ आणि गूळ. आणि अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. आणि फायनली जी आहे आपली आंबळी जी आहे ती रेडी आहे. छान वेगळी थोडंफार सूपसारखी किंवा आपण गूळ टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडीशी जरा गोड स्वीटनेस अशी थोडी टेस्ट येते आणि खूप छान बनते आणि अगदी 2 मिनटामध्ये बनून तयार होते. इझी आहे. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकून घेऊ शकता. इथे मी अजून थोडंसं गूळ टेस्ट केल्यानंतर ॲड केलेलं आहे. फ्लेवर खूप छान येतं. मीठसुद्धा तुम्ही बघू शकता, कमी जास्त करू शकता. तर फ्रेंड्स, अशा छान छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा, इन्स्टावरती फॉलो करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याने काय होईल, जेव्हा पण मी रेसिपी अपलोड करेन सर्वात आधी तुम्हाला त्याची लिंक येऊन जाईल. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान हेल्दी रेसिपीमध्ये. बाय.